नमस्कार मंडळी. मी जगन्नाथ पाटील आपल्या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. बघा, काव्यज्योती नावाच्या एका पुस्तकातून कविवर्य नावा टिळक म्हणजेच नारायण वामन टिळक या गेल्या शतकातल्या कवींची ही एक कविता आहे. ही कविता म्हणजे केवढे क्रौर्य हे या नावाची आहे. ही कविता त्यांना कशी सुचली तर ज्याप्रमाणे वाल्मिकींना नदी किनारी गेल्यावर क्रौंच पक्षाच्या जोडीपैकी एका पक्षाला एका व्याधाने मारलंय आणि त्यावेळेला त्यांच्या तोंडून अनुष्टुप छंदामध्ये मा निषाद त्वाम अगमाहा असा एक श्लोक बाहेर पडलाय. तो पहिला श्लोक, पहिलं काव्य त्याच सरीची ही घटना आहे. एक पक्षीण आपल्या पिलासाठी चारा घेऊन झाडावर क्षणभर थांबली असताना एका पारध्याने बाण मारलाय, ती जखमी झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती आपल्या पिलाच्या ओढीने कशी बशी आपल्या घरट्याकडे येते, झाडाखालीच झोपते आणि आपल्या पिलांना ही कथा सांगते, आपल्या पंखाखाली घेते आणि त्या बिचाऱ्या पिलांना क्षणभर रक्ताळलेल्या आपल्या पंखाखाली घेते आणि त्यांना आधार देऊन सांगते की आपण सकाळी उठतो, कूजन करतो, सकाळच्या वेळेला माणसाला रिझवतो, पण तरीही ही दुष्ट माणसे आपला बळी घेतात. तेव्हा अशा ह्या विषयावरील ही कविता जुनी असल्यामुळे अलीकडच्या नवतरुणांना यातली काहीही माहिती नाही, पण प्रत्येकारी वर्णन करणारी अशी ही कविता असल्यामुळे आपल्या आजच्या तरुणांसाठी मी सादर करीत आहे. हे पुस्तक काही मला मिळालेलं नाही, पण रद्दीत मिळालेला हा कागद आहे. पहा, क्षणोक्षणी पडे उठे परी बळे उडे बापडी, सुखे पथही येऊनी स्थिमित दृष्टीला झापडी, किती घळघळा गळे रुधिर कोमलांगांतुनी, तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी. म्हणे निज शिशूंप्रती अधिक बोलवे ना मला, तुम्हा सहजी अंतीचा कवळ एक मी आणिला. करा मधुर हा चला भरविते तुम्हा एकदा, करो जतन या पुढे प्रभू पिता अनाथांत सदा. मधुर गाऊनी रमविले सकाळी जना, कृतघ्न मज मारतील नचही मनी कल्पना. तुम्हास्तव मुखी सुखे धरुनी घास झाडावरी, क्षणैक बसले न तो शिरत बाण माझ्या उरी. निघून नदातीला रमविण्यात गेले वय, म्हणून वधिले मला किती दया कसा हा नय. उदार बहुशूर हा नर खरोखरी जाहला, वधून मज पाखरा निरपराध की दुर्लभा. म्हणाल भुलली जगा विसरली प्रियांले करा, म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा. नसेल वही उष्णता नच कुशीत माझ्या शिरा, स्मरा मज बरोबरी परी दया घना ईश्वरा. असो रुधिर वाढुनी नच भिजो सुशय्या तरी, म्हणून तरुच्या तळी निजली ही दिशा द्विजा भूवरी. जिवंत बहु बोलके किती सुरम्य हे उत्पल, नरे धरुनी नाशिले खचित थोर बुद्धी बल. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक. चंचू दशी चौघडी
पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रमहीन माले. अशी ही एका निष्पाप अशा पक्षाच्या मृत्यूवर लिहिलेली भावस्पर्शी कविता आपल्याला नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.